कणकवली शहरानजीकच्या मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायतीच्या घन कचरा प्रकल्पाची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पाहणी करत प्रकल्पातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले असून संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी चांगले फैलावर घेतले। पाहणीदरम्यान प्रकल्पात ओला कचरा व सुका कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होत नसल्याचे निदर्शनास आले। शहरातून जमा होणारा कचरा विलगीकरण न करता थेट डेपोमध्ये टाकला जात असल्याचेही आढळले। तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणाऱ्या 3 मशीनपैकी 2 मशीन बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामुळे कचरा व्यवस्थापनात गंभीर त्रुटी असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले। नगरपंचायतीकडून घन कचरा व्यवस्थापनासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। योग्य नियोजन व देखरेखी अभावी ही परिस्थिती निर्माण झाला असल्याचेही श्री पारकर म्हणाले। वेंगुर्ले नगरपंचायतीच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अभ्यास करून 19 मार्चपर्यंत शहरातील कचरा व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदार व नगरपंचायत प्रशासनाला दिल्या। कचरा व्यवस्थापनाच्या कामात ढिसाळपणा अथवा कामचुकारपणा सहन केला जाणार नाही। मार्च 20 रोजी पुन्हा प्रकल्पाची पाहणी केली जाईल आणि त्यावेळी त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदार व कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही श्री पारकर यांनी दिला। यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, लोकेश कांबळे, ॲड. सुदीप कांबळे, कौशिक पारकर, सोहम वाळके यांच्यासह नगरपंचायतच्या स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता सोनाली खैरे, बांधकाम अभियंता विभाव करंदीकर, शहर समन्वयक जयश्री ठाकरे, मुकादम प्रकाश राठोड, कमलेश भंडारी, विशाल होडावडेकर तसेच ठेकेदार प्रतिनिधी श्री माने यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कणकवली शहरातली घनकचरा व्यवस्थापन स्थळाला किंवा केंद्राला भेट दिली आणि इथल्या नेमक्या अडचणी काय आहे हे त्या ठिकाणी समजून घेतल्या। खरं तर कणकवली शहराचा जो सगळा कचरा आहे, ओला सुका आणि जे मैला आहे, हा सगळा इथं एकत्रितपणे त्या ठिकाणी गोळा केला जातो आणि त्याच्यावर त्या ठिकाणी तशा प्रकारच्या प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात। म्हणजे ओला सुका कचरा जो आहे त्याचं वेगवेगळे करून ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून खत बनवलं जातं आणि जो सुका कचरा आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक असेल, कागद असेल किंवा इतर जो कचरा आहे त्याचं सगळं विलगीकरण करून तशा पद्धतीनं ते केलं जातं। त्याचबरोबर जो अनेक ज्या आपल्या गाड्या आहेत, म्हणजे घंटा गाड्या असतील, ट्रॅक्टर्स असतील, की ज्याच्यामधनं शहरातला जो सगळा कचरा येतो तो कचरा या ठिकाणी साठला जातो। जवळजवळ 5 एकर एवढं क्षेत्र हे या घनकचरा प्रकल्पाचं या ठिकाणी आहे आणि मग या 5 एकरामध्ये त्या ठिकाणी आपण भविष्यामध्ये अतिशय चांगलं काम या शहरामध्ये घनकचऱ्याच्या माध्यमातून आम्ही उभं करणार आहोत। खरं तर काही वर्षापूर्वी पंचायत आणि AG डॉटर्स कंपनीचा काही करार झालेला होता आणि त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी एका प्रकल्पासाठी काहीतरी जमीन कराराने देण्यात आली होती। तर ती सुद्धा जमीन परत नगरपालिकेच्या ताब्यामध्ये घेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत। येणाऱ्या 18 तारीखला ती कणकवलीची शहराची जनरल सर्वसाधारण सभा आहे, त्या सभेमध्ये हा विषय त्या ठिकाणी ठेवलेला आहे। नक्कीच ती 3 एकर जमीन त्या ठिकाणी आम्ही परत घेऊ। जरी ती जमीन कागदोपत्री त्यांच्याशी आपण करार जरी केलेले असले तरी त्याचा आज ताबा मात्र आमच्याकडे आहे आणि सगळे जी काय कचरा आहे तो सगळा कचरा या सगळ्या 5 एकरामध्येच त्या ठिकाणी आपण त्याचं काम केलेलं आहे। खरं तर या सगळ्या कामावर दर महिना जवळजवळ 14 ते 15 लाख एवढा खर्च हा सगळा कर्मचारी पगार असेल, डिझेल असेल, वाहतूक असेल, मेंटेनन्स असेल, या सगळ्यावर त्या ठिकाणी खर्च येतो आणि अशा पद्धतीनं सगळ्या शहराचं कचऱ्याचं निर्मूलन त्या ठिकाणी केलं जातं। खरं तर अनेक प्रश्न या निमित्तानं आहेत की कणकवली शहर एक मोठं व्यापारी केंद्र आहे, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये व्यापारी आहेत आणि वेगवेगळ्या कचऱ्याचे प्रकार आहेत।
जे मेडिकल वेस्ट आहे ते आमच्या काही घनकचरा प्रकल्पामध्ये येत नाही. ते डॉक्टर्स जे लोक आहेत ते त्या ठिकाणी ते सगळं गोळा करून एक दुसऱ्या शहरामध्ये त्या ठिकाणी पाठवतात. पण बाकीचा जो सगळा वेस्ट आहे, कचरा आहे, हे कचऱ्यामध्ये बकरा, चिकन, अशी मटणाची सुद्धा शॉप आहेत, माशांचे पण शॉप आहेत, त्यांचा जो कचरा आहे तो पण याच ठिकाणी येतो. त्याच्यानंतर ओला सुका कचरा सुद्धा या ठिकाणी येतो. शहरातला मैला पण त्या निमित्तानं या ठिकाणी येतो. आणि म्हणून तशा पद्धतीनं त्या ह्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं त्या ठिकाणी म्हणजे प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीनं कसं त्याचं नियोजन करता येईल हा प्रयत्न आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारी अजून काही कर्मचारी लागत असतील तर ते त्या ठिकाणी देऊ. काही यंत्रसामुग्री त्या ठिकाणी देता येईल का ते प्रयत्न करू. आणि ज्यांच्यावर ही मॅनेजमेंट आहे, ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, त्यांना त्या ठिकाणी दर महिन्याचं काहीतरी नियोजन कशा पद्धतीनं आपण या भागामध्ये काम करावं याबाबतचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि दर दिवशी त्याच्यावर म्हणजे देखरेख केली जाईल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम होतं. आणि कुठंतरी या सगळ्या 5 एकरामध्ये भविष्यामध्ये एखादं सुंदर म्हणजे कचरा म्हणून याच्याकडे न पाहता याच्याकडे त्या ठिकाणी एक कणकवली शहरातलं एक सुंदर ठिकाण म्हणून त्या ठिकाणी पाहावं अशा पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी उभं करणार. आज इथं आल्यानंतर जवळजवळ गेल्या 2-3 वर्षातला कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं साठवलेला त्या ठिकाणी दिसला. त्या कचऱ्यावर सुद्धा काय प्रक्रिया करायची आहे, त्या कचऱ्याचं कसं विलगीकरण किंवा कसं त्याच्यावर खत निर्मिती किंवा कचरा पूर्णतः कसा नष्ट करायचा आहे याबाबतचा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. आणि त्याची चांगली भेट आजच्या निमित्तानं झाली. या संपूर्ण जागेची पाहणी केल्याच्या नंतर वस्तुस्थिती लक्षात आली. काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, काय मॅनेजमेंटमध्ये काय त्रुटी आहेत, कर्मचाऱ्यांमध्ये त्रुटी काय, आणि नेमकं काम कसं चालतं, कुठल्या मशीन्स बंद आहेत, या सगळ्यावर त्या ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही पाहणी केलेली आहे. लवकरच याच्यावर त्या ठिकाणी निर्णय घेऊ आणि चांगल्या पद्धतीचं काम या शहरातलं घनकचरा व्यवस्थापन एक अतिशय म्हणजे एक सुंदर जागा या शहरातली आपण निर्माण करू अशा पद्धतीचं काम आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये करणार. आणि